हॅलो, आज आपण पाहणार आहे थर्ड सेमिस्टरचा ट्रेड थिअरीचा मॉडेल एक्झाम पेपर मशीनिस्ट थर्ड सेम. क्वेश्चन नंबर 1. द रिमर इज यूज्ड फॉर. रिमर च्यासाठी वापरल्या जाते. रिमर वापरल्या जाते इनलार्जिंग अँड फिनिशिंग होल्स. जॉबला किंचित मोठे करण्यासाठी आणि फिनिश करण्यासाठी. याचा आन्सर येईल डी, इनलार्जिंग अँड फिनिशिंग होल्स. Number 2. Which one of the following precision measuring instrument based on the principle of trigonometrical function? त्रिकोणमितीय फंक्शनमध्ये यापैकी वरीलपैकी कोणते सूक्ष्ममापी साहित्य इन्स्ट्रुमेंट बेस्ड आहे? तर ते आपल्याला माहीतच आहे. याचा आन्सर येईल सी, साइन बार. साइन बारमध्ये ट्रिग्नोमेट्री वापरल्या जाते. आन्सर The gradual increase and decrease in the diameter of piece of work measured along its length is called. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा क्वेश्चन होता. याचा आन्सर येईल बी, टेपर. एखाद्या दंडगोलाकृती जॉबचा एका सरळ समांतर मध्ये वाढ होणे किंवा कमी होणे त्याला टेपर म्हटले जाते. क्वेश्चन नंबर 4. A screw thread is formed on a cylindrical surface by cutting. स्क्रू थ्रेड एका सिलेंडर वरती स्क्रू थ्रेड कापल्या जातात त्यावेळेस त्याचा फॉर्म कोणता असतो असं म्हणणं आहे याचं. त्याचा आन्सर येईल हेलिकल ग्रूव्ज असतात. याचा आन्सर येईल ए, हेलिकल ग्रूव्ज. 5 नंबर. अ फेसप्लेट इज हेल्ड ॲट. फेसप्लेट च्यावर पकडली जाते. आपल्याला माहीतच आहे फेसप्लेट इज स्प्लेंडर, म्हणजेच याचा आन्सर येईल ए, हेडस्टॉक स्पिंडलमध्ये पकडण्यात येते. फेसप्लेट ज्यावर इरेग्युलर जॉब बसवल्या जातात. नंबर 6. अ वेज लाईक टूल इज यूज फॉर रिमूव्हिंग द टेपर शँक टूल्स फ्रॉम द नोज ऑफ द मशीन स्पिंडल इज कॉल्ड. एखाद्या आपला टील स्टॉकचा स्पिंडल आहे समजा, त्यामधून आपल्याला ड्रिल जर बाहेर काढायचं असलं ते आपण पट्टी वापरतो एक, त्याला ड्रिफ्ट म्हणतात. त्याचा आन्सर येईल डी, ड्रिल ड्रिफ्ट. किंवा ड्रिलिंग मशीनच्या स्पिंडलमधून ड्रिल काढण्यासाठी फसते सेवा, त्यावेळेस आपण ड्रिल ड्रिफ्टचा वापर करून काढत असतो. त्याचा आन्सर येईल डी, ड्रिल ड्रिफ्ट. ड्रिल ड्रिफ्ट. 7 नंबर. रिमर्स आर मेड फ्रॉम. रिमर्स आपल्याला माहीतच आहे हाय स्पीड स्टीलपासून बनवल्या जातात. रिमर्स हाय स्पीड स्टील, सी, हाय स्पीड स्टील्सपासून बनवल्या जातात. 8 नंबर. On which work holding device a large irregular shaped workpiece may be clamped for various turning operation. टर्निंग ऑपरेशनमध्ये मोठमोठे हेवी जॉब कशावर बसवले जातात, क्लॅम्प कशावर केलेले जातात? त्याचा आन्सर येईल सी, फेसप्लेट. फेसप्लेटवर मोठमोठे इरेग्युलर जॉब बसवले जातात. क्वेश्चन नंबर 9. विच वन ऑफ द फॉलोइंग आर नॉट द युजेस ऑफ अ रेडियल ड्रिलिंग मशीन. रेडियल ड्रिलिंग मशीनचा पुढीलपैकी कोणता यूज नाही? रेडियल ड्रिलिंग मशीन मोठे होल करू शकतो, म्हणजे ए नाही आहे. पंच स्मॉलर होल, डाया ऑफ होल्स. याचा आन्सर येईल बी, पंच स्मॉलर डाया होल्स. लहान होल्स आपण रेडियल ड्रिलिंग मशीनवर करू शकत नाही. याचा आन्सर येईल बी, पंच स्मॉलर डायमीटर ऑफ होल्स. क्वेश्चन नंबर 10. इन अ रेडियल ड्रिलिंग मशीन द स्पिंडल हेड इज माउंटेड ऑन. रेडियल ड्रिलिंग मशीनमध्ये स्पिंडल हेड त्याच्या रेडियल आर्मवर असते. याचा आन्सर येईल डी, रेडियल आर्म. क्वेश्चन नंबर 11. द प्रोसेस ऑफ इनलार्जिंग अँड ॲक्युरेटली साइजिंग ऑफ होल आर परफॉर्म्ड बाय रिमिंग. एखादं होल ॲक्युरेटली फिनिशिंग किंवा इनलार्जिंग केलं जातं त्याला आपण रिमिंग म्हणतो. रिमर इज ऑलवेज रोटेट. रिमर ड्रिलपेक्षा स्लोअर दॅन ड्रिल स्पीड. याचा आन्सर येईल सी. विच ड्रिलिंग मशीन इज यूज फॉर हेवी ड्युटी वर्क. याचा आन्सर येईल रेडियल ड्रिलिंग मशीन. हेवी ड्युटी वर्कसाठी रेडियल ड्रिलिंग मशीन वापरण्यात येते. याचा आन्सर येईल ए, रेडियल ड्रिलिंग मशीन. 14. क्वेश्चन नंबर 14.
विच वन ऑफ द फॉलोइंग फॉर्म थ्रेड्स आर यूज्ड ॲज फास्टनर्स. फास्टनर्स म्हणून कोणत्या थ्रेडचा उपयोग केला जातो? याचा आन्सर येईल ए, व्ही थ्रेड. 15 नंबर, द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन रूट अँड क्रेस्ट ऑफ थ्रेड इज टर्म्ड ॲज. एखाद्या स्क्रू थ्रेडची रूट आणि त्याची क्रेस्ट यामधील परपेंडिक्युलर अंतर त्याला म्हटल्या जाते डेप्थ. याचा आन्सर येईल बी, डेप्थ. इन अ रेडियल ड्रिलिंग मशीन द रेडियल आर्म मे रोटेट अबाउट. 360 फिरू शकतो. रेडियल ड्रिलिंग मशीनमध्ये रेडियल आर्म 360 फिरू शकतो. याचा आन्सर येईल डी, 360 डिग्रीज. 17 नंबर, द मेन ॲडव्हान्टेज ऑफ रेडियल ड्रिलिंग मशीन इज. मी रेडियल ड्रिलिंग मशीनचा महत्त्वाचा उपयोग ॲडव्हान्टेज आहे. याचा आन्सर येईल द टूल कुड बी मूव्ड टू द डिझायर पोझिशन. याचा आन्सर आहे ए, द टूल कुड बी मूव्ड टू द डिझायर पोझिशन. 18 नंबर, द ऑपरेशन परफॉर्म्ड टू फिनिश होल इज कॉल्ड रिमिंग. फिनिश होलला फिनिश करायच्या ऑपरेशनला आपण रिमरने करतो. त्याचा आन्सर येईल सी, रिमिंग. 19, फॉर अ सिंगल स्टार थ्रेड लीड इज इक्वल टू पिच. याचा आन्सर येईल ए, पिच. फॉर्म्युला फॉर डिटरमाइन डेप्थ ऑफ फी मेट्रिक थ्रेड इज 0.6134 इंटू पिच. याचा आन्सर येईल सी, 0.6134 इंटू पिच. द डेप्थ ऑफ स्क्वेअर थ्रेड इज इक्वल टू हाफ ऑफ द पिच. याचा आन्सर येईल हाफ म्हणजेच पिच इंटू 0.50, हाफ. याचा आन्सर येईल सी, पिच इंटू 0.50. मल्टीचार्ज थ्रेड्स आर कट ऑन पार्ट्स टू हॅव फास्टर ट्रान्समिशन. याचा आन्सर येईल सी, फास्टर ट्रान्समिशन. 23, अ स्क्वेअर थ्रेड इज डिझाइनेटेड ॲज पर IS is SQ16/9. द मिनिंग ऑफ 60 इज मेजर डायमीटर. यालाच नॉमिनल डायमीटरसुद्धा म्हणतात. याचा आन्सर येईल ए, नॉमिनल डायमीटर. 60 नॉमिनल डायमीटर, स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर थ्रेड, 60 म्हणजे त्याचं नॉमिनल डायमीटर, इंटू 9 म्हणजे त्याचा पिच. याचा आन्सर येईल 60 आहे नॉमिनल डायमीटर, ए. 24, ॲक्मे थ्रेड्स आर यूज्ड ऑन लीड स्क्रू ऑफ लेथ मशीन्स. याचा आन्सर येईल सी, ॲक्मे थ्रेड आपल्याला माहीतच आहे, लेथ मशीनच्या लीड स्क्रूवर वापरल्या जाते. ॲक्मे थ्रेड इज कॅटेगरी ऑफ ट्रॅपेझॉइडल थ्रेड. हा मागच्या क्वेश्चन सेटमध्ये सुद्धा होता हा क्वेश्चन. ॲक्मे थ्रेड इज कॅटेगरी ऑफ ट्रॅपेझॉइडल थ्रेड्स म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या प्रकारचा. 25 येईल डी, ट्रॅपेझॉइडल थ्रेड. 26, इफ द पिच ऑफ स्क्वेअर थ्रेड इज 6 mm and then its width of crest should be. क्रेस्टची लांबी येईल त्याच्या हाफ म्हणजे त्याचा आन्सर येईल 3 mm. याचा आन्सर येईल ए, 3 mm. फॉर रिमिंग अ होल ऑन ड्रिलिंग मशीन. ड्रिलिंग मशीनमध्ये होल रिमिंग करताना बोथ रिमर अँड जॉब शॉल बी फ्लोटिंग. सी, याचा आन्सर येईल सी, बोथ रिमर अँड जॉब शॉल बी फ्लोटिंग. फॉर्म्युला फॉर द कोर डायमीटर इन स्क्वेअर थ्रेड इज. त्याचा आन्सर येईल आउटसाइड डायमीटर -2 इंटू डेप्थ, बी. हेलिकल ग्रूव्ज ऑन बॉडी ऑफ रिमर आर नोन ॲज. हेलिकल ग्रूव्ज ऑन बॉडी ऑफ रिमर इज नोन ॲज हिल, फेस, फ्ल्यूट्स, रेसेस. त्याला फ्लूट म्हणतात. आन्सर येईल सी, फ्ल्यूट्स. फॉर्म्युला फॉर द विथ ऑफ द टॉप ऑफ ॲक्मे थ्रेड. ॲक्मे थ्रेड याचा आन्सर मलाही नाही माहीत मित्रो. कोणाला जर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर टाकाल. क्वेश्चन नंबर 30चं मी कन्फर्म नाही आहे. क्वेश्चन नंबर 31, टेपर शँक ऑफ रिमर कॅन बी ग्रिप्ड बाय. टेपर शँक ऑफ रिमर कॅन बी ग्रिप्ड बाय हिल, शँक, फेस, फ्ल्यूट्स. रिमरची टेपर शँकच्याद्वारे ग्रिप्ट असते. हिल, शँक, कॅन बी ग्रिप्ड बाय. याचा आन्सर मला नाही माहीत, कन्फ्युजिंग आहे. 31चं सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कोणाला माहीत असेल तर सांगाल सर्व मित्रांसाठी. 32, स्मॉलेस्ट डायमीटर ऑफ थ्रेड इज.
मायनर डायमीटर, याचा आन्सर येईल ए मायनर डायमीटर. इन विच मशीन द जॉब मुवमेंट इज स्टेशनरी. इन विच मशीन द जॉब मुवमेंट इज स्टेशनरी. मिलिंगमध्ये सुद्धा नाही, मिलिंगमध्ये नसते, शेपिंगमध्ये असते, शेपिंगमध्ये ड्रिलिंगमध्ये असते. याचा आन्सर येईल सी ड्रिलिंग. सी ड्रिलिंग. फेस प्लेट इज हेल्ड ॲट हेडस्टॉक स्पिंडल. परत आला सी हेडस्टॉक स्पिंडल. इन ड्रिलिंग मशीन रेडियल आर्म शुड बी मूव इन. ड्रिलिंग रेडियल ड्रिलिंग मशीनमध्ये रेडियल आर्म शुड बी मूव इन. याचा आन्सर येईल बी अप अँड डाऊन पोझिशन. अ फेस प्लेट इज यूज फॉर टर्निंग इरेग्युलर जॉब. याचा आन्सर येईल सी इरेग्युलर शेप्ड जॉब्स. 37. रिमर इज यूज टू डॅश 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 ऑफ अ होल. करेक्ट साईज अँड फिनिशिंग ऑफ द होल. नाही, याचा आन्सर येईल मित्रांनो सी आहे ओव्हॅलिटी सुद्धा. करेक्ट द साईज फिनिशिंग अँड ओव्हॅलिटी ऑफ द होल. सी. अँगल ऑफ स्क्वेअर थ्रेड इज. स्क्वेअर थ्रेडचा अँगल 90. विच वन ऑफ द फॉलोइंग थ्रेड्स इज यूज्ड इन मेकॅनिकल जॅक. याचा आन्सर येईल स्क्वेअर थ्रेड. सी स्क्वेअर थ्रेड. 39चं सी स्क्वेअर थ्रेड. 40. फॉर्म्युला फॉर द पिच डायमीटर इन ॲक्मे थ्रेड इज. ॲक्मे थ्रेडचा पिच डायमीटरचं येईल मित्रांनो आउटसाईड डायमीटर मायनस सिंगल डेप्थ. याचा आन्सर येईल ए 40चं ए. 41. द ड्रिलिंग मशीन यूज फॉर लाईट ड्युटी वर्क. याचा आन्सर येईल लाईट ड्युटी वर्क बेंच टाईप. सी. 42. अ स्क्रू थ्रेड इज फॉर्म्ड ऑन अ सिलेंड्रिकल सर्फेस बाय कटिंग. स्क्रू थ्रेड इज फॉर्म ऑन सिलेंड्रिकल सर्फेस बाय कटिंग हेलिकल ग्रूव्ज. याचा परत आला हा बी हेलिकल ग्रूव्ज. BSF स्क्रू थ्रेड्स हॅव इन्क्लुडेड अँगल. BSFचा अँगल असते मित्रांनो 55 सी 55 डिग्रीज. 43चं येईल सी. 44. विच वन ऑफ द फॉलोइंग थ्रेड इज यूज्ड ऑन पॉवर प्रेस. पॉवर प्रेसमध्ये कोणते. पॉवर प्रेसमध्ये एका दिशेने जास्त बल लावला जाते. याचं आन्सर येईल डी बट्रस थ्रेड. बट्रस थ्रेडमध्ये हे सॉटूथ थ्रेड सारखे असा सॉटूथ थ्रेड सारखे, त्याच्यामुळे एका दिशेने भार लावण्यासाठी बटर थ्रेड वापरता. याचा आन्सर इज 44चं डी बट्रस. 40. अँगल ऑफ ॲक्मे थ्रेड इज 29. हे माहीतच आहे. याचं 45चं येईल 29 सी. 46. ड्रिलिंग इज बेसिकली अ मशीनिंग प्रोसेस, शेपिंग प्रोसेस, मिलिंग. याचा आन्सर येईल मशीनिंग प्रोसेस. नाही मित्रांनो, याचा आन्सर मी कन्फर्म नाही आहे. 46 कमेंट करसाल. 46चं 46चं प्लीज कमेंट. 47. टू शेप अ कॉन्व्हेक्स सरफेस द कटिंग टूल रिक्वायर्ड इज. कॉन्व्हेक्स सरफेससाठी आपल्याला कॉर्नरिंग टूल. याचा आन्सर येईल कॉर्नरिंग सी कॉर्नरिंग टूल. 47चं सी. फेस प्लेट आर यूज्ड ऑन सेंटर लेथ विथ अलॉंग विथ ॲसेसरी क्लॅम्प्स बोल्ट ETC. याचा आन्सर 48चं बी अलॉंग विथ ॲसेसरी क्लॅम्प्स बोल्ट ETC. रिमर इज अ डॅश 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 पॉईंट कटिंग टूल. रिमर इज अ मल्टी पॉईंट कटिंग टूल. याचा आन्सर येईल ए. वेन चेन ड्रिलिंग इज डन वेअर हॅक्सॉईंग इज नॉट पॉसिबल. याचा आन्सर येईल 50चं बी. बेस्ट ऑफ लक मित्रांनो. आपलं टाली आहे, आपल्या पेपरची डेट आहे मला वाटते 31 तारखेला आपला पेपर आहे थेअरीचा. तर सर्वांसाठी बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक नाही, सॉरी, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑफ नका करू तुमचा लक. ऑल द बेस्ट. बेस्ट लक, सॉरी, बेस्ट लक.